गोलंदाजी मार्गातील दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचे नाव असेल प्रतीक नावाचा गोलंदाजी मार्कवरती मसुरे कॅडबरी संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या स्पर्धे षटकामध्ये 8 धावा निघाल्या. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग दर्शविला. आता मात्र अल्टीबल्टीचा फटका, रेसीचा फटका, चेंडू चालला, चेंडू गेला डी रिझन मध्ये, डिक्लेअर रिझन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू दिला जातो. पंचांनी थोडा धीर धरा. चेंडू पाण्यामध्ये गेल्याने दुसरा चेंडू देण्यात येईल. अनेक चेंडू पाण्यामध्ये डी रिझनच्या बाजूला असलेल्या आणि संदीप गुराब यांनी ताबडतोब चेंडू आणून द्यायचे असं सांगितले जातं. याची नोंद घ्या. अनेक चेंडू पाण्यामध्ये गेलेले आहेत. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार करून प्रत्येक. आता मात्र हवाई पाहावं लागेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गडीगार सुंदर झेल टिपलेला आहे. तंबूच्या दिशेने माघारी परतावं लागेल. म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा काढून येतो अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. रमेश मराठ्याची खेळ संपुष्टात. षटकार मारण्याच्या नादामध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये रमेश मराठे याची खेळ संपुष्टात आली. याची चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही, टप्प्यात आला नाही, टायमिंग झाला नाही आणि झेल टिपल्या सीमारेषेवरती गडी घालत रमेश मराठे. म्हणजे दुसरा धक्का बसला तो, तिसरा धक्का बसला तो रमेश मराठ्याच्या माध्यमातून ब्राह्मणदेव कुमार मठ संघ आता नवीन बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होईल. 6 षटकांचा मर्यादित सामना आणि नवीन बॅटर मनोज खेळण्यासाठी सज्ज होईल. आता जोर गोळ आपल्याला दिसेल. मनोज आणि आकाश सांगवेकर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 4 चेंडू शिल्लक राहिले. आपल्याला हा सामना जिंकायचा असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला आता धुम्या गतीने धावा जमून शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. षटकार चौकांची आतषबाजी करावी लागेल. रसिक प्रेक्षकांना खुश करावं लागेल. आता मात्र चेंडू चाललाय पॉईंटच्या क्षेत्राच्या दिशेने. चेंडू परंतु थोडा वळसा घेत गेला डिक्लेअर रिझन मध्ये, डी रिझन मध्ये एका धावेसाठी. घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेने धाव फलक पुढे सरसावला. धाव फलकावरती आता मात्र धावा दिसतील 10 धावा. सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकावरती जो आकडा पाहायला मिळतो तोच आकडा 10 धावा धाव फलकावर. चेंडू चालला, चेंडू पावरचा, चेंडू मागे यष्टीरक्षक पाहायला मिळेल. चपळाईचे चतुरस्र यष्टीरक्षण करताना यष्टीरक्षक पाहायला मिळाला मसुरे संघाचा. चेंडूची वापसी कमबॅक होईल तोपर्यंत त्या चेंडूवरती 1 धाव निघाली. म्हणजे या षटकामध्ये 1 गडी गाडीत झाला. दुसऱ्या चेंडूवरती आणि ओरित्या चेंडूवरती 3 धावा निघाल्या. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव सलग 11 धावा धाव फलकावरती. प्रत्येक नावाचा गोलंदाजी मार्ग स्ट्राईकच्या दिशेने. आता आपल्याला बॅटर दिसेल आकाश सांगवेकर. राईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू आपल्याला पुन्हा टाकावा लागेल, तसदी घ्यावी लागेल. कारण आपण टाकलेला चेंडू झुगाट चेंडू होता, सैराट चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता, दिशाभूल करणारा चेंडू होता. आपल्याला पंचांनी दंडित केलाय. तर क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही, लक्षात ठेवा. टप्पा अतिशय सुंदर परंतु गती अतिशय सुंदर. तो दिशा भरकटलेली. पुनर्दा कारण चेंडू जातो. चेंडूने वळसा घेतला. क्षेत्ररक्षक पुढे गेला. चेंडू मागे आला. प्रयत्न होता स्वतःच्या भविष्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा गोलंदाजाचा प्रतिक्रियाचा. धावसंख्या झाली धाव फलकावरती 13 धावा. 13 भारत देश मेरा हमारा सबका असं भेटले जातं. तीच धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा. शेत चेंडू. आता मात्र दप्त फटका. चेंडू चाललाय. चेंडू समोर
सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. षटकाची सांगता झाली मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा निघाल्या, 2 गडी गारद झाले कुमार मठ संघाचे. तर दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक याचं षटक 1 गडी गारद झाला, 5 धावा निघाल्या. एकूण 2 षटकाच्या सांगतेनंतर धाव फलकावरती धावा झाल्या 13 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असेल याची नोंद घ्यायची आहे. तीन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहतील याची नोंद घ्यायची आहे. बॅटिंग 40 पॉवर प्ले मध्ये याची नोंद घ्या. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सौरभ नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गाची मसुरे कॅडबरी मसुरे संघावर गोलंदाजी करेल. 2 षटकांची सांगता झाली मैदानावरती. 13 धावा झाल्या. बॅटिंग 40 पॉवर प्ले आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू दिसतील आणि स्ट्रायकरची आकाश सांगेकर ब्राह्मणदेव कुमार मठ संघाचा स्ट्राईकच्या दिशेने अप्रतिम सुरुवात. पुन्हा एकदा देखील फटका आडवा बॅट गेला. फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक बऱ्याच लांबून क्षेत्ररक्षक आलेला, परंतु चेंडू झालाय फरार. आलाय ब्रँडेड 1 बाउंड चौकार. टांगा पलटी घोडे फरार. खटक्यार मोड जाग्यार पलटी. नाग्या नाग्या जागा मिळेल तिथे घुस चौकार. चौकाराची प्रेक्षक सुद्धा खुश झाले. धावफलकावरती धावा देखील 17 धावा. 17 खतरा असं म्हटलं जातं. 30 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव होती, चेंडू अडवला असता, झेल टिपला असता तरी गडी गारद झाला असता, परंतु प्रयत्नच राहिला क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा गोलंदाजीने सुरुवात केली. चेंडू त्याला चेंडू ड्रायव्हर होतोय. चेंडू डिक्लेअर रिझन मध्ये डी रिझन मध्ये आपल्याला पाहायला पंचांचा ऑफिशियल इशार आमच्यापर्यंत पोहोचला आहे. अंशंकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. धाव फलकावरती आता मात्र धावा दिसते 18 धावा, म्हणजे 1.5 डझन धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारा सीझन हा आंब्याचा आणि काजूचा आहे, त्यामुळे डझनामध्ये धावा मोजाव्या लागतात. जिथे घर त्याचेच आंबे आणि ज्याची गका त्याचीच फका. दोन्ही चेंडूंचा खेळ संपूर्ण झाला. तिसऱ्या षटकातील सौरभ याच्या अजूनही 4 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळाला, पण आता मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील पाहावं लागेल. LBWचा निर्णय फेटाळून लावलाय पंचांनी आणि या ठिकाणी रनआउट स्वरूपात गडी गारद झाला. पंचांचा ऑफिशियल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यावेळी सांगायचं झालं तर अडाणी बायलेची पहिली गाठ उलट मेल्या चटणी वाट म्हणजेच रनआउट. बाबा गेलो पंढरपुरात गेलो तरी एवढे आणि नाही गेलो तरी एवढे. मोठा मासा गळायला लागला. जाळेपैकी केलेली गोलंदाजाने आणि आकाश सांगोळकर सारखा ताकदवान खेळाडू पंगूच्या दिशेने डकाटमध्ये आरामासाठी परतला. शस्त्रामध्ये बाद झाला आकाश सांगोळकर. एका चौकावीसी माघारी परतला. वैयक्तिक 6व्या धावसंख्येवरती धावसंख्या सांघिक धाव फलकावरती 1.5 डझन धावा. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 3 चेंडू शिल्लक राहिले. नवीन बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज. नवीन बॅटरचं नाव असेल प्रतीक नावाचा बॅटर खेळण्यासाठी नॉट स्ट्राईक यांच्या दिशेने स्ट्राईक वरती आपल्याला मनोज. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू खाली स्वतःच्या बरोबर झेल टिपण्याचा प्रयत्न सफल झाला सौरभ याचा आणि 4थ्या चेंडूवरती सुद्धा झेलबाद स्वरूपात गडी गारद म्हणजे बॅटिंग 40 पॉवर प्लेचं षटक. निर्णायक षटक ठरलं या ठिकाणी. या षटकामध्ये 2 गडी गारद झाले आतापर्यंत. तरी पहिल्या चेंडूवरती षटकाचा चौकार बसला. त्यानंतर मात्र गोलंदाजाने कम बॅक केलेला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवरती गडी गारद. 4थ्या चेंडूवरती गडी गारद. म्हणजे येणारा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असेल तर हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक असेल याची नोंद घ्या. आता मात्र नवीन मॅटर खेळण्यासाठी सज्ज. 6 षटकांचा बरोबरी सामना 18 धावा धावफलकावरती पाहायला होती. नवीन बॅटरचं नाव असेल सुमित नावाचा बॅटर ब्राह्मणदेव कुमार मठ संघाकडून. कारण 2 संघ
फायनल मध्ये प्रवेश करून भेटताना आपल्याला दिसतात. अप्रतिम चेंडूची फेकी गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आली. फक्त गुड लाईन वरती होता. ब्रह्मास्त्र चेंडू होता. तेज करार चेंडू होता. वेगवान चेंडू होता. भन्नाट चेंडू होता. भन्नाट वेग होता चेंडूला. दुर्दैव चेंडूची गोलंदाज झाली म्हणजे जखम झाली मांडीला आणि मल्लम लावतो शेंडीला असं पाहायला मिळालं मैदानावरती. आता बघा पुन्हा चेंडू ट्रायवर जोरदार आपली परंतु पंचवटी काही असं निघून नाही. खराब फेकी वापसी चेंडूची तोपर्यंत या चेंडूवरती एकच धाव धावून पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ. सुंदर ताळमेळ पाहायला मिळाला. तरुणांच्या माध्यमातून टायमिंग पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा निघाल्या 8 धावा. 2 गडी गारद झाले. दुसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या 5 धावा. 1 गडी गारद झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये सौरभच्या 6 धावा निघाल्या. 2 गडी गारद झाले. आतापर्यंत 5 गडी गारद झाले. ब्राह्मणदेव कुमारवाड संघाचे बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मध्ये 2 गडी गारद झालेले. आता चेंडू शिल्लक राहिले 18 चेंडू शिल्लक राहिले म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला गोलंदाज दिसेल प्रतीक नावाचा ज्याने दुसऱ्या षटक हाताळलेला 1 गडी गारद केलेला 5 धावा दिल्या तोच गोलंदाज. पुन्हा एकदा एकदा फटका चेंडू समोर क्षेत्ररक्षक जाईल. पहिला खेळ चेंडूची वापसी करेल. कमबॅक करेल. तोपर्यंत एका धावावरती समाधान मानावे लागेल. एका धावाची स्कोर कार्ड पुढे सरसावला. स्कोर कार्डवरती मात्र आता धावा दिसतील 20 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. प्रतीकाचं दुसरे षटक मैदानावरती वैयक्तिक आणि सांगितलं होते षटक. आता मात्र ऑब्झर्वेशन चेंडू चालक कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू समोर क्षेत्राचे सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. चेंडूची वापसी कमबॅक होईल तोपर्यंत एका धावावरती समाधान मानावे लागेल. आता मात्र धुमागतीने धावा जमविल्या जात आहेत. बरेचसे खेळाडू शस्त्रामध्ये माघारी परतले. ब्राह्मणदेव कुमार संघाचे मैदानावरती टोक धरू शकले नाहीत. आता मात्र दगडी फटकाचा फटका होता. चेंडू ड्रायव्हरमध्ये स्वतःच्या बरोबरीमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा थोडासा सफल झाला. 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा निघाल्या म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 धाव निघाली. धाव फलकावरती धावा दिसते 22 धावा. दुसऱ्याचा डबल गेम म्हणजे 22 धावसंख्ये धाव फलकावरती पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील प्रत्येकाच्या स्ट्राईक रोटेलेली स्ट्राईकवरती बॅटर दिसेल सुमित नावाचा. सुमितने उडवलेला कारंजा पाहावं लागेल. चेंडू गेलाय दूर दूर दूर. षटकाराला आलाय ब्रँडेड दणदणीत खणखणीत षटकार. आली लवर केला कहर. माणूस मिळातला चेंडू अंधार मिळातल्या दिशेने जाताना आपल्या मिळालं म्हणजे षटकारासाठी 6 धावांसाठी धाव फलकावरती षटकाराची धाव फलक पुढे सरसावला. धाव फलकावरती 28 ही धावसंख्या पाहायला मिळेल. बराच वेळाच्या प्रतीक्षेनंतर एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. टायमिंग आणि नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत षटकार. पुढच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे म्हणजे आता लय मध्ये आलेला आहे फलंदाज सुमित नावाचा. सलग 2 षटकार मारले. अजून 1 षटकार मारला तर 500 रुपये मिळतील. हा पुरा प्रतीक नाव आहे त्याचं. गोट्या. आता मात्र पुन्हा एकदा षटकार मारण्याची नावी संधी. 500 रुपये मिळतील याची नोंद घ्या. भाऊ नार्वेकर यांच्याकडून बक्षांची गरज होती. आता मात्र चेंडू बराच ऑफिसच्या बाहेरचा 55 ऑफिशियल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावरती एकूण 2 धावा मिळाल्या. 36 म्हणजे 3 डझन धावा. आता मध्ये पुन्हा एकदा फटका. चेंडू खाली म्हणजे आतापर्यंत 3 षटकार पाहिले आपण. 4थ्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती आणि 6व्या चेंडूवरती मध्ये एक वाईटची पैकी गोलंदाजाच्या माध्यमातून झाली होती आणि धावसंख्या झाली षटकारांची. धाव फलकावरती 42 धावा. 4थ्या षटकामध्ये सामन्याचं स्वरूप बदलून गेलं. त्याचं नव्वद झालं असं म्हटलं तरी वाईट ठरणार नाही. मी पहिल्यांदा म्हटलेलं होतं की ब्राह्मणदेव कुमार संघ ढासळत चाललाय परंतु या ठिकाणी प्रत्येक याने कमाल करून दाखवली.
ताकदीचा वापर, नजाकत, अनुभव सगळं काही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. म्हणजे सुमितने 2 षटकार आणि प्रतीकने 1 षटकार असे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीकने 2 षटकार, सुमित नाव फक्त चेंज उलट नाव केलं. पुणे सुरुवात केली गोलंदाजी मार्गून पुणे चेंडू घेऊन जोरदार अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. सुमितने 1 षटकार आणि प्रतीकने 2 षटकार. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला प्रतीक दिसेल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित दिसेल. याच्या माध्यमातून आपण 2 षटकार पाहिले. धावफलकावरती धावा दिसतील 42 धावा फॉर्टी. पुन्हा गोलंदाजीला प्रथम सुरुवात केली. रेखीच्या बाहेरून जवळून गेलेला चेंडू पंचांच्या दोन्ही हातात समांतर बंदित केला. पंचांनी गोलंदाजाला हा चेंडू टाकण्याची कसदी घ्यावी लागेल. पुन्हा हा चेंडू आपल्याला टाकावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला मापन आहे. झिंगाट चेंडू होता, सैराट चेंडू होता, लाकडाचा चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता. आता मला चेंडू चालला, चेंडू ड्रायव्हर होता, चेंडू समोर क्षेत्ररक्षक येईल. कमबॅक करेल तोपर्यंत अलंकार नावाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चेंडूची अपसूल कमबॅक होईल तोपर्यंत 1 धाव मिळाली. धाव फलकावरती धावा दिसतील 44 धावा धाव फलकावरती. 5वें षटक प्रगती पथावरती सौरभ यादव ज्याने 3रे षटक हातावर आणि 6 धावा दिलेल्या, 2 गडी गारद केलेले. आता मला पुन्हा एकदा मैदानी फटका, चापट फटका, चाबूक फटका होता. चेंडू समोर क्षेत्राचे 3 पॉईंट क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं चेंडूचा कमबॅक होईल, वापसी होईल तोपर्यंत एका धावची स्कोरकार पुढे सरसावला. 45 धावा धाव फलकावरती. अजूनही 1 षटक शिल्लक आहे मैदानावरती. 5वें षटक प्रगती पथावरती. 3 चेंडूचा काही संपुष्टात आला. आता मला पुन्हा एक आवडलेला कारंजा प्रतीक राणे याच्या माध्यमातून चेंडू खाली क्षेत्राचे हो टिपलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले. तो माघारी परतताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये म्हणजे खिशात नाही आणा आणि बायको सांगते कमर तुम्ही आणा, अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. मोठा मासा गळायला लागला. प्रतीक राणे माघारी परतला. झेलबंद स्वरूपात सुंदर झेल टिपल्या सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षकाने कॅडबरी मजुरे संघाच्या सुंदर खेळी केलेली जोरदार पाया वाजवा प्रतीक याच्यासाठी. 15 धावसंख्येवरी माघारी परतलेले आहे प्रतीक राणे. चार चेंडूचा काही संपुष्टात आला. 2 चेंडू शिल्लक राहिले या षटकातील सौरभ याच्या. आता नवीन बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होईल. 2 बॅटरचं नाव असेल तुषार. काम करावं लागेल त्याला हुशार. मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर फटका खेळलेला होता षटकारासाठी. आता बघूया सामन्यामध्ये काय करतो, कारण सामना चाललाय फायनलचा. पाहू लागेल नॉर्थ गेलेचा खेळाडू खेळाच्या दिशेने धावत गेलेला. व्यक्तीच्या बाहेर चेंडूची पैकी गोलंदाजाची दिशाहीन गोलंदाजी. वेगवान चेंडू होता, तेज करार चेंडू होता, परंतु दिशा भरकटलेली होती. पुन्हा एकदा सुरुवात केली सौरभने गोलंदाजी मार करून. पुन्हा एकदा वेगळा फटका चेंडू चालला. चेंडू ड्रायव्हर होता, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक तैनात होईल. चेंडूची वापसी करेल, कमबॅक करेल तोपर्यंत पाहावं लागेल. गपला पंचांचा ऑफिसर इशारा डायरेक्ट हिट केला क्षेत्ररक्षकाने आणि रनआउट स्वरूपात खेळाडूला माघारी परतावं लागेल. मी सांगितलेलं होतं मगाशीच नितीन जोगडे सर असे आहेत की टप्प्यात आल्यानंतर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतात. जोपर्यंत माणूस टप्प्यात येत नाही तोपर्यंत करेक्ट कार्यक्रम मैदानावरती होणार नाही, असे पंच नितीन जोगडे आणि करेक्ट कार्यक्रम रनआउट स्वरूपात माघारी परतताना सुमित याची खेळ संपुष्टात आली. वैयक्तिक 9 धावसंख्येवर एका षटकाराची माघारी परतावं लागेल. ब्राह्मणदेव कुमार मठ संघाचा खेळाडू. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 5व्या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे मैदानावरती. धाव फलकावरती धावा दिसतील 48 धावा 48. सुंदर फटकेबाजी. आता नवीन बॅटर मैदानावरती. नवीन बॅटरचं नाव असेल राजू नावाचा
बॅटर खेळण्यासाठी सज्ज होईल. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमधील गोलंदाजाने सुरुवात केली, गोलंदाजी मार करून. आता मात्र पुन्हा एकदा फटका पडलाय, चेंडू चाललाय, चेंडू ट्रायवर होतो आहे. एका धावेसाठी डिक्लेअर रिझन मध्ये डी रिझन मध्ये 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि धाव संख्या झाली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. 49. 30 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जोरदार अपील, परंतु पंचावरती काही असर दिसत नाही. या ठिकाणी सन्मान्य श्री डॉक्टर हर्षद पवार, सन्मान्य श्री वकील अविनाश परब आणि सन्मान्य श्री घनश्याम प्रभू हे या ठिकाणी उपस्थित आहे. मंडळाकडून त्यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. शब्दसुमनांनी शब्दफुलांनी आम्ही त्यांचे स्वागत करतो. कृपया त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे आहे. डॉक्टर हर्षद पवार, वकील अविनाश परब आणि घनश्याम प्रभू या सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. मंडळाकडून विनंती आहे. पुन्हा त्या गोलंदाजी सुरुवात केली, गोलंदाजी मार करून. चेंडू चाललाय, चेंडू ट्रायव्हर होतो, चेंडू व्यवसाय घेतला, चेंडू समोर क्षेत्ररक्षक, चेंडूची वर्षण करण्या घोडीपर्यंत पावर लागेल. दुसरी 4थी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउट स्वरूपात माघारी परतला. परिस्थिती मैदानावरती अशी झाली मित्रांनी, गाव फिरा निलो आणि उमऱ्यात आपटान गेलो असं म्हटलं तर काही वाव घेताना नाही. प्रयत्न अप्रतिम होतो दुसरी धाव घेण्याचो, पण अपयशी फलंदाज. धाव संख्या झाली 51 धावा. अर्धशतक धाव फलकावरती आपल्याला ब्राह्मणदेव कुमार मठ संघाचे पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आता नवीन बॅटर मैदानावरती घेण्यासाठी सज्ज. नवीन बॅटरचं नाव असेल हरेश नावाचा बॅटर नॉट काय घेण्याचा दिसेल. पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात केली, गोलंदाजी मार करून. सौरभ नावाचा जरा गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. आकाश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार करतो. दुर्दैव चेंडूची गणना स्कोर करावरती झाली, म्हणजे जे काही कळाक आणि डोकं गेलो बाळा अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. 4 चेंडूंचा खेळ संपला. पुन्हा एकदा चेंडूला खेळला चेंडू गेला षटकाराला पांढरा पलटी, गोडे फळा खच्चर बॉल जागार पलटी. हावतो रावतो बुडून मतारी 5 षटकार. धावसंख्या 57 धावा. धाव फलकावरती 37. शेवटच्या चेंडूच्या या इनिंगची या षटकाची भैरवी घालणारा चेंडू, सांगता करणारा चेंडू. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती 6 धावा. आमचा स्कोरर अजिबात चुकणार नाही, लक्षात घ्या. IPLचा स्कोरर आहे. काय नाही, एखाद्या वेळेस एखाद्याकडून चूक होते, सांभाळून घ्या. नवीन आहेत सगळे. चेंडू झालाय, चेंडू ट्रायव्हर होता, चेंडू डिक्लेअर रिझन मध्ये. शेवटचा चेंडू सांगत होता, चेंडू होता इनिंगचा डिक्लेअर रिझन मध्ये गेला आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती 58 धावा. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे मसुरे संघाला. आता मात्र फलंदाजी करेल मसुरे संघ आणि गोलंदाजी करेल ब्राह्मणदेव कुमार मठ संघ. चेंडू असतील 36 आणि गरज असेल 59 धावांची. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा पाहिला तर फलंदाजीमध्ये सर्वेश याने 6 धावा म्हणजे एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर गडीगारच झाला. आकाश एक चौकार पाहायला मिळाला. एकूण धावा जमिलेल्या 6 धावा. त्याच्यानंतर कुणाल आलेला, कुणाल 0 धावसंख्येवरती बाद राहिला. त्यानंतर रमेश मराठे या धावसंख्येवरती बाद राहिला. त्यानंतर मनोज
दोनच या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर सुमित आलेला एक षटकार आणि एकूण धावा जमविलेल्या 9 धावा. त्यानंतर प्रतीक आलेला 2 घनाघाती प्रहार षटकार पाहायला मिळाले. एकूण धावा जमविलेल्या 15 धावा. म्हणजे निर्णायक खेळ होती ती प्रतीक याची. त्याच्यानंतर तुषार आला, त्याने धावा जमविल्या एका षटकाराने 11 धावा. आणि त्यानंतर हरेश आलेला 1 धाव आणि राजूची 1 धाव. म्हणजे निर्णय खेळ कोणाची असेल तर प्रतीक आणि तुषार याची 11 आणि 15 धावा. म्हणजे सांगायचं झालं तर आघातलो तो मागासलो आणि पाठसुनी लोक पाठोपाठ खेळलो. तर गोलंदाजीमध्ये विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा निघाल्या, 2 गडी गारद झाले. दुसऱ्या षटक होतं प्रतीक याचं 5 धावा निघाल्या, 1 गडी गारद झाला. तिसऱ्या षटक होतं सौरभ याचं 6 धावा निघाल्या, 2 गडी गारद झाले. चौथं षटक होतं प्रतीक याचं धावा निघाल्या 23 धावा, 3 षटकार पाहायला मिळाले या षटकामध्ये प्रतीक याच्या. 5वं षटक होतं सौरभ याचं धावा निघाल्या 7 धावा निघालेल्या आणि 2 गडी गारद केलेल्या. आणि आकाश याचं शेवटचं षटक होतं 6वं षटक, 1 षटकार पाहायला मिळालेल्या. एकूण धावा निघालेल्या 9 धावा. एकूण धावसंख्या झाली धाव फलकावरती 58. 59 धावांचा पाठलाग करायचे 36 चेंडूमध्ये. दुसऱ्या इनिंगला काय होत आहे हे बघावं लागेल, कारण हवेत उडते घाट आणि या चमचमच्या ट्रॉफीचा कोण असेल शिलेदार हा येणारा काळ आणि वेळ ठरवेल. या स्पर्धेदरम्यान माऊली काळसे संघ, मिड नाईट रायडर्स ग्रुप काळसे व गंगामाता काळसे यांचे भव्य एक गाव एक संघ खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये सतीश वायरकर सर यांच्याकडून आणि आकर्षक चषक सन्मानाचे उल्हास पिंट्या नार्वेकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये सन्मानित संगीत अरुण सावंत उपसरपंच खरारे पेंडूर यांच्याकडून पुरस्कृत. द्वितीय क्रमांकाचं चषक आहे ते बाळकृष्ण चिंतामणी प्रभू यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मालिकेसाठी नाईट रायडर काळसे यांच्याकडून चषक आहे. उपस्थित फलंदाजासाठी चषक आहे रमाकांत परब. विशिष्ट गोलंदाजासाठी महेश परब यांच्याकडून चषक आहे. स्पर्धेसाठी बॉल उपलब्ध करून दिले ते कासाटाका स्मिथ आणि भाऊ नार्वेकर यांच्याकडून. या स्पर्धेदरम्यान ज्यांनी सहभाग ज्या संघाने दर्शविला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक, सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आणि सलग 3 विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये गणपतीचा जय जयकार झाला, शिवाजी महाराजांचा जय जयकार झाला. एक छोटेसे मालवणी गाणं करताना सामन्याला सुरुवात करूया. ती फक्त हे महाराजा म्हणा, बा देवा महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. आज तुका सगळ्या मंडळाला बाळ गोपाळांनी काळसे गावच्या तुलनेचा मान्य करून घे महाराजा. त्यांच्या हातून काय चूक अपराध झाले असेल ते क्षमा कर महाराजा. 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या बाळ गोपाळांना सुखी ठेव महाराजा. आणि काय चूक अपराध झाले असले तर सांभाळून घे महाराजा. दरवर्षी अशी स्पर्धा त्यांनी भरत राहायची महाराजा. आणि काय चुकला असेल ते माफ कर महाराजा. धन्यवाद. पंचाचा ऑफिशियल इशारा. हा सामना सुरू होईल. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 200 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. सन्मान्य श्री भाऊ नार्वेकर सरांकडे 2 घ्यायची आहे. धावसंख्या झालेल्या धाव फलकावरती 58-29 धावचा पाठक श्री गणेशा करणारा चेंडू पावरच्या षटकातील चेंडू चाललाय. चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा बक्षीस लागलेला, परंतु पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा अतिरिक्त स्वरूपाचा पंचांचा ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पुन्हा गोलंदाजी सुरुवात केली. अप्रतिम सुरुवात होती. अप्रतिम चेंडूचा बॅटने बॉलचा काही संपर्क झाला नाही. जरा पैकी बॅटरच्या मात्र गेटवरचा बॅटर त्रास व्हायचा. त्यावरती आकाश नावाचा बॅटर, वन साईड गेटवरती प्रतीक नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू दोन्ही आता समांतर पंचांचे आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची गणना स्कोर कार्डवरती झाली. चेंडू राहिला निर्धाव प्रकारचा, म्हणजे जखम झाली मांडीला, मलम लावतो चेंडूला. दिशा अतिशय सुंदर होती. चेंडूला टप्पा अतिशय सुंदर होता, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही.
आता मात्र पुन्हा एकदा चापट फटका आहे त्यांनी गेला फटका चेंडू समोर क्षेत्राचा चेंडू आहे चेंडूची परंतु चेंडू आता तो मुक्त दिला नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गोलंदाजी मार्गवरती आपल्याला रमेश मराठे गोलंदाजी मार्गवरती ब्राह्मणदेव कुमार माठ संघाकडून दिसेल आता मात्र चेंडूला गेले चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेल्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे मिलिंद नावाचा क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण करतो तो शरीराला संतुलन सांभाळून घ्यास दुखापत झाली नाही पाहिजे याची नोंद घ्यायची आहे बऱ्याच वेळा मी त्याला क्षेत्ररक्षण करताना पाहिलेलं आहे धावसंख्या झाली धावफलकावरती 8 धावा 59 धावांचा पाठलाग करताना 8 ही धावसंख्या पाहायला मिळेल 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला चेंडू चाललाय दूर 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 वन भाऊ चौकाराला 4 धावांसाठी म्हणजे जागा मिळेल तिथे झाला ब्रँड वन भाऊ चौकार आता मध्ये धावा फरकवरती धावा दिसतील 12 धावा 1 डझन धावा जिंकण्यासाठी गरज असेल 47 धावांची पहिलं पॉवर प्लेचं षटक कंपल्सरी पॉवर प्ले षटक मैदानावरती चालू रमेश याचं 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला 12 ही धावसंख्या धाव फलकावरती संगीत पाहायला मिळेल 47 धावांची गरज असेल 59 धावांचा पाठलाग करताना आकाश आणि प्रतीकाची जोड गो मैदानावरती आपल्याला मथुरा संघाकडून दिसेल मोठा प्रहार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू वस्तीच्या जवळून गेलेला षटकाची सांगता झाली मैदानावरती धाव संख्या पुरावलेली एका षटकाच्या सांगतेनंतर पॉवर प्लेच्या 12 धावा आता दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मारुती आकाश सांगवीकर दिसेल चेंडू शिल्लक राहिली मैदानावरती आता 30 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी 47 धावांची असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र स्ट्राईक रोखली झाली स्ट्राईकवरती बॅटर आला प्रतीक नावाचा आकाश याच्या माध्यमातून आपण एक षटकार एक चौकार पाहिला नॉस्ट गेनवरती खेळाडू तैनात आहे पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात केली दुसऱ्या षटकातील पहिल्याच्या पुन्हा एकदा देखील फटका पाहावं लागेल होता शॉट चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि आहे कुडाळ नावाच्या क्षेत्रात सीमारेषेवरती पाहायला मिळाला हातामध्ये चेंडू पहिल्यांदा आला तो पुन्हा सुटला पुन्हा पकडला त्याने म्हणजे कौतुक करावं तेवढं फार कमी पुन्हा याचं जर झेल सुटला असता तर मोठा मासा जाळ्यातून निसटला असता परंतु बरी बसली झाल तशी कॅडबरी उजव्या संघाचा प्रतीक नावाचा बॅटर माघारी परतताना 0 धावसंख्येवरती आता नवीन बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होईल मसूर संघाचा बॅटरचं नाव असेल अमरेश नावाचा बॅटर खेळण्यासाठी सज्ज होईल दुसऱ्या षटकातील एका चेंडूची सांगता झाली चेंडू शिल्लक राहिले 5 धावसंख्या झाली धाव तालुक्यावरती 12 धावा 1 डझन धावा धावसंख्या ऋतूने बसलेली ऋषूने बसलेली जशी चिखलात गाडी उसावी हुतावी तशी अजूनही 47 धावांची गरज आहे मैदानावरती उर्वरित 29 चेंडूमध्ये 29 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण संध्याकाळच्या सत्रामध्ये या सामन्यामध्ये विजयाचा मानकरी कोण फिरतोय आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे पाहावं लागेल त्याला सामना फास्ट घ्यायचे दोन्ही पंचांना विनंती असेल सुरुवात केली गोलंदाजी मार्गून पुढील चेंडू घेऊन वाईट चेंडू पंचांचा ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे वन भाऊचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे स्वप्नील सावंत मॅन फ्रॉम बेंगलोरचे पंच गोलंदाजीला प्रतिमा सुरुवात केली गोलंदाजी मार्गून पुढील चेंडू घेऊन चेंडू मागून क्षेत्राचे छान पुढे आणि 3 ओढे वराती मागून घोडे अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली परंतु क्षेत्राचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कमबॅक झाला चेंडूचा आणि या चेंडूवरती धावा निघाल्या 2 धावा
दोन चेंडूंचा खेळ संपुष्ट झाला मैदानावरती. पुढील चेंडू धावपट्टीवरती धावा दिसतील 15 धावा. स्ट्राईकवरती अमरेश नावाचा बदल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून बाजारावर प्रथम सुरुवात केली पंचांच्या बाजूने मारा करण्यास. आता मात्र पुन्हा एकदा फटका चाबूक फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रायर होतो. चेंडू समोर फटका षटकामध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडूची वापसी करेल, कमबॅक करेल, तोपर्यंत एका धावावरती समाधान मानावे लागेल. एका धावाची स्कोर कार्डवरती 16 वरीचं धोक्याचं असं म्हटलं जातं. तीच धाव संख्या धाव फलकावरती 16 धावा. आता 43 धावांची गरज मैदानावर पुन्हा एकदा गोलंदाजी होतं. तिने सुरुवात केली गोलंदाजी मार करून. प्रतिभा चेंडूची देखील वेगवान तेज तरार चेंडू होता. भन्नाट वेग होता चेंडूला. कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून या चेंडूवरती आकाश तो आकाश अशी गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्गवरती आकाश आणि गोलंदाजी मार्गवरती आकाश. आकाश तो आकाश अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा त्या गोलंदाजी सुरुवात केली. गोलंदाजी मार्ग पुढील चेंडू घेऊन आता घेण्याचा मान्य होता. बॉल फिरलो किती बॉल गेलो बाहेर नाही लागून. आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पंधूच्या दिशेने माघारी परतला. 2 पंचांमध्ये सल्ला बसलत झाली. त्यानंतर या ठिकाणी निर्णय देण्यात आलेला आहे. म्हणजे जरी बॅट कट लागली तरी दोन्ही पंचांनी समोरासमोर जाऊन निर्णय घेतला, विचार केला आणि त्यानंतर निर्णय दिला. म्हणजे भविष्यामध्ये या पंचांना IPL मध्ये कदाचित मागणी होऊ शकते असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मी सांगितलेलं आहे की नितीन जगडे सारखा पंच की टप्प्यात आल्यानंतरच एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करणार मैदानावरती असे पंच आपल्याला लाभलेले आहेत. नितीन जगडे. धाव संख्या झाली धाव फलकावरती 16 धावा. मी सांगितले होते 16 गडीच धोक्याचा, परंतु 16 आकडा धोक्याचा ठरला. गडी गारत झाला दुसरे संघाचा. आकाशाची खेळ संपुष्टात. एका चौकारांची आणि एका षटकारांची धाव फलकावरती धावा 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात केली. गोलंदाजी मार करून पुढील चेंडू घेऊन आता मात्र मोठा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निसटला. प्रयत्न प्रतिम होता यष्टीरक्षकाचा आणि या चेंडूवरती धावून 1 धाव घेण्यात आलेली. जरा बॅटरचं नाव सांगायचं आहे. नॉन स्ट्राईक गेनवरचा केतन नावाचा बॅटर. केतन मुनगेकर आपल्या नॉन स्ट्राईक गेनच्या दिशेने दिसेल. पुढचा चेंडू चेकआउट केला जातोय चेतन याच्या माध्यमातून. केतन मुनगेकर दुसरे षटक. 2 षटकांची सांगता झाली मैदानावरती. दुसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या 5. पहिल्या षटकामध्ये धावा निघाल्या 5. एकूण 12 धावा. एकूण धावसंख्या झाली धाव फलकावरती 17 धावा. 59 धावांचा पाठलाग करताना अजूनही 42 धावांची गरज. उर्वरित 24 चेंडूमध्ये 24 चेंडू 42 धावा समीकरण. सुंदर स्कोर काउंटिंग आपल्याला बघायला मिळेल. यश याचं त्याला सुद्धा साधारणतः IPL मध्ये मागणी येईल असं अंतर्गत सूत्रांकडून आम्हाला आताच आलेल्या माहितीनुसार कळलेलं आहे. सुंदर स्कोर काउंटिंग पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्गावरती तुषार वाटेगावकर अप्रतिमच. आता मात्र बघावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त अतिशय गोलंदाजीचा सुंदर होता. फक्त अतिशय सुंदर होता. चेंडूची वापसी सुद्धा सुंदर पाहायला मिळाली. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती सुंदर टाइम कॉलिंग आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग पाहायला मिळालं. 2 फलंदाजांच्या माध्यमातून धाव फलक पुढे सरसावला. 1.5 डझन धाव म्हणजे 18 धाव फलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम चेंडूची फेकी पाहायला मिळाली. बॅटर सफल झाला या ठिकाणी. निर्धाव चेंडूची गणना. चेंडू मारायचा होता वाशीला. चेंडू दिला काशीला. म्हणजे जखम झाली मांडीला. भलं लावतो शेंडीला. चेंडू खाली बराच क्षेत्ररक्षक आलेला आणि परिस्थिती मैदानावरती अशी झाली. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून तळ अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. गडी गारद झाला. झेलबाद स्वरूपात माघारी परतला. अमरेश याची काही संकटात वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती
तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपण्यात आला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी सन्माननीय श्री चिरवणकर सर समालोचक उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. यापुढील आपण त्यांचा आवाज ऐकू. सकाळच्या सत्रामध्ये आपण सुशांत याचा आवाज ऐकलेला. कालच्या 2 दिवसामध्ये आपण योगेश पेंढरकरांचा मराठीचा आवाज ऐकलेला. फक्त 3 चेंडू शिल्लक राहिले. तिसऱ्या षटकातील ते पूर्ण झाल्याच्या नंतर आमचे साथी समालोचक चिरवणवरून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काल सुद्धा ते उपस्थित होते, परंतु फार उशीर आलेले, सामना संपत आलेला. आता माझं तेवढं लक्ष नव्हतं, परंतु आता माझं लक्ष पडलं तर मी त्यांना ताबडतोब या ठिकाणी मंडळाला विचारून बोलवून घेतलं. सर, या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आम्ही तुमचं समालोचन ऐकू, तुमचा आवाज ऐकू. पुन्हा एकदा गोलंदाजाला सुरुवात केली, गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा चेंडू चालला. चेंडू ड्रायव्हर होता, चेंडू मागून आपल्याला यष्टिरक्षक पाहायला मिळेल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. ह्या फलकावरती आता मात्र 19 धावा पाहायला मिळतील. 59 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 40 धावांची गरज मैदानावरती. पुन्हा एकदा बॅट कट घेत चेंडू चालला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सरपटी चेंडू गेला. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. धाव संख्या धाव फलकावरती 19 धावा. स्ट्राईकच्या दिशेने बॅटर दिसेल आपल्याला केतन नावाचा. जोरदार अपील, परंतु पंचांवरती काही असर दिसत आहे आणि पंचांनी खेळाडूला बाद केलेला आहे. अरे काम बॉलिंग षटकाची सांगता झाली. या ठिकाणी सन्मान्य श्री चिरवणकर सर समालोचन करतील. मी स्वतः सुशील मोरे तुमची सगळ्यांची काही वेळेसाठी काही काळासाठी रजा घेतो. तुम्ही मला मायक्रोफोनवरती बदलणारा आवाज असेल चिरवणकर सर. बॅटिंग पॉवर प्लेअर आहे. धन्यवाद सुशील मोरे सर. निश्चितच जाऊया मैदानाचं विश्लेषण. महत्वाचा सामना अर्थात ग्रँड फिनाले या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निश्चितच या ठिकाणी निर्बंध असेल. 3 खेळाडू हे निश्चितच बाहेर असतील. षटकांचा खेळ होतो समाप्त. 19 धावा धाव फलकावरती 59 धावांचा पाठलाग करताना कॅडबरी मसुरे संघ निश्चितच या ठिकाणी एक चांगले बॅटर आपण पाहतोय. दोन्ही बाजूला तुल्यबळ संघ निश्चित एक चांगला टप्पा आणि त्या टप्प्यावरती निश्चितच चेंडू विसरतो. यष्टिरक्षकाच्या हातात एक निर्धार चेंडू हा गणला जाईल. धावसंख्या स्थिरावते. 19 धावसंख्येवरती 59 धावांचा पाठलाग करताना अर्थातच 40 धावांची असेल गरज. पुन्हा एकदा सज्ज असेल आकाश. अगोदरचा फटका निश्चितच या ठिकाणी हा ना तोपर्यंत 1 धाव ही निश्चितच पूर्ण केली जाते. थोडासा या ठिकाणी थ्रो चुकला जातोय. दरम्यान 1 धाव ही मैदानात पूर्ण केली जाते. धाव फलकावरती धावा होत्या तर 20. अजून ही 39 धावांची असेल गरज जिंकण्यासाठी. महत्वाचं पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तो आकाश. पुन्हा एकदा सज्ज पुढे चेंडू फेकण्यासाठी. एक चांगला टप्प्याचं चेंडू निश्चितच या ठिकाणी अपील केलं गेलंय. पंचांचा इशारा येतोय. दरम्यान या ठिकाणी मोठं मचं गावं लागतोय. अर्थातच बॅक टू द पॅव्हलियन. अलंकार ज्या धावसंख्येवरती अर्थात दगावचा शिकार बनतोय अलंकार. संध्याकाळचं सत्र निश्चितच या ठिकाणी थोडंसं पीच सुद्धा लो वाटतंय आणि त्याचाच फायदा निश्चितच गोलंदाजांना होतोय आणि कुठेतरी फलंदाजांचं या ठिकाणी नियंत्रण हे सुटलं जाते आणि त्यातूनच एका पाठोपाठ एकच चांगले हे निश्चितच डगआउटचे शिकार या ठिकाणी बनले जातात. अलंकाराची जागा घेणारी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने यश
हा पाऊल टाकल्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच मोठी मदार असेल त्याच्या हातात निश्चितच या ठिकाणी मोठे फटके खेळले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने निश्चितच आपल्याला पाहावयास मिळतोय यश हा फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने. आतापर्यंत एक धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. आकाशाच्या स्वरूपात महत्वाचं बॅटिंग पाहण्याचं षटक फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ होते समाप्त. पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज. ऑफ साईडला वरकरचा चेंडू निश्चितच या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांना चूक होते. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघाची धाव संख्या होती ती 21 धाव फलकावरती. बॉलिंग अजूनही 38 धावांची असेल गरज. मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील. निश्चितच या ठिकाणी आपल्या बाजूने हा सामना जर वळवायचा असेल तर मोठे फटकेबाजी ही करावीच लागेल आणि त्याच अनुषंगाने आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने सौरभ पंचांकडे दाद मागितली जाते. हा चेंडू निश्चितच पंच दंडित करतायत. सौर चेंडू संघाच्या धाव संख्या देखील भर पडते. संघाची धाव संख्या होते 22 धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल सौरभ तर गोलंदाजी मार्कवर आकाश. चेंडू फुटला गेला. सौरभचा एक चांगला फटका निश्चितच या सौरभच्या बॅट मध्ये आपल्या पायावर म्हणजे ब्रँडेड षटकार. अत्यंत धाव फलकावरती. एक स्कोरिंगची महत्वाची भूमिका निभावताना निश्चितच यश माझ्या समोर प्रत्येक बॉलचे अपडेट देताना पाहावयास मिळतो. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. निश्चितच एक चांगला टप्प्याचा चेंडू. एक चांगलं एक्सट्रॅक्शन विरुद्ध चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती 28 धाव फलकावरती. एकतीस धावा जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 31 धावांची असेल गरज. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने यश हा फलंदाज आपल्याला पाहावयास मिळतोय. 12 चेंडू 31 धावांची असेल गरज. सौरभ यश अशी जोड देऊन मैदानाच्या दिशेने आता मात्र गोलंदाजी मार्गाची सज्ज होते. ते गोलंदाज तुषार हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातील 5वं षटक. निश्चितच एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर निश्चितच या ठिकाणी बाउन्स होतोय. दरम्यान एक चांगलं यष्टीरक्षण देखील आपल्याला पाहावयास मिळतोय. निर्धार चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतील. निश्चितच प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. यश मिळवायचं असेल तर यशला प्रयत्न करावे लागतील. निश्चित पॉईंटच्या दिशेने केलेला चेंडू हलके स्क्वेअर केला जातोय. दरम्यान एक धाव मिळते. एका धावण्याची संघाची धाव संख्या होते ती 29 धाव फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 30 धावांची असेल गरज. 10 चेंडू 30 धावांची गरज. निश्चितच समीकरण हे अवघड होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर सौरभच्या मनगटात निश्चित ताकद. मोठे फटके कोणाचे निश्चित या ठिकाणी कॉमेंटेटरच्या दिशेने केला चेंडू. एक खणखणीत षटकार. 35 धाव फलकावर पाहावयास मिळतात. आता मात्र निश्चितच सौरभची बॅट तापायला लागली आणि त्याचाच परिणाम निश्चितच या ठिकाणी गोलंदाजी मार्कआउट होईल का. पुढे चेंडू निश्चितच किनारी सज्ज. पुन्हा एकदा सौरभ. निश्चितच या ठिकाणी आरोग्याचा फटका. एक धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. निश्चितच या ठिकाणी दुसऱ्याही धावेचा प्रयत्न हा केला जातो पण प्रयत्न कुठेतरी फसला जातो. दरम्यान या ठिकाणी यशाची खेळ समाप्त होते. रनआउटच्या स्वरूपात निश्चितच यश हा दगावचा शिकार होतो. दरम्यान 6 हिरवे नीतीचे तंबूच्या दिशेने आपल्याला पाहण्यास मिळतात. पण नौका फलंदाज
निलेश हा मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपला पाहावयास मिळतोय. 4 चेंडूचा खेळ होते समाप्त. उर्वरित 2 चेंडू असतील या षटकातील बाकी. सॅक्रिफाईस करावं लागलं. निश्चितच सौरभच्या मनगटात ताकद आहे मोठे फटके खेळण्याचे, आपल्या संघाला या ठिकाणी जीत हासिल करून देण्याचे आणि त्याच विधानाने निश्चितच स्ट्राईक यांच्या दिशेने चेंडू फटका फसला गेला. जेलखाली क्षेत्रातून सौरभ याची खेळी निश्चितच मोठा मसा घ्यायला लागतो. सौरभ बघायचा शिकार. बॅक टू बॅक टाळले सौरभ. तेवीस धावांची असेल गरज. आतापर्यंत 7 महत्वाचे हिरे निश्चितच दगाच्या दिशेने आपल्याला पाहावयास मिळतात. तर नौका फलंदाज मैदानाच्या दिशेने लखन हा फलंदाज निश्चितच आता सगळी मदार याच्यावरती असेल. 7 चेंडू 23 धावांची गरज. महत्वाचं समीकरण निश्चितच शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू मैदानात फेकला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच या ठिकाणी निश्चितच नकार देतात. हा चेंडू निश्चितच तुला खेळण्यास जोगा होता आणि तो या ठिकाणी निर्धार चेंडू गणला गेला. म्हणजे 6 चेंडू आणि 23 धावांची असेल गरज. सहा चेंडू 23 धावांची गरज. निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील प्रेक्षकांच्या अर्थातच कॅडबरी मसूर संघाचे या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढले गेले आहेत. 6 चेंडू 23 धावांची असेल गरज आणि महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज हरेश. पहिला चेंडू निश्चितच पडल्यानंतर चांगला बेस्ट आवाज येतो. निर्धाव चेंडू मोठा फटका खेळण्याचा हिराला या ठिकाणी फसला जातो. चेंडू दिसतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची असेल गरज. महत्वाचे षटक आपल्याला का हाताळायला दिलाय याचा लेखाजोखा निश्चित आपल्याला पाहावा मिळतो. पुन्हा या ठिकाणी फटका फसला जातो. दरम्यान लेट बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा. 9 बॉल निश्चितच या ठिकाणी 9 बॉल. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगली बदल या ठिकाणी पंचांची पाहावयास मिळते आणि त्याच जोरावरती हा आताचा 9 बॉल फ्रेडची असेल संधी. बरोबर तो टप्प टाक. बरोबर स्ट्राईक यांचं मिशन लखन चेंडू बॅटची कड निश्चितपासून केलं गेलं या ठिकाणी त्यांना रेडची संधी आणि जीवनदान मिळते. अर्थातच लखन याला अजून 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. आता मात्र जिंकण्यासाठी पुन्हा एकदा फटका फसला जातो. दरम्यान या ठिकाणी लखन हा दगडाचा शिकार होतो. बॅक टू द पॅव्हलियन लखन. तीन चेंडू आणि 22 धावांची असेल गरज. निश्चितच आज सामना जवळपास कुंभारमात या संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. 3 चेंडू 22 धावा. लखनला निश्चितच संधी होती. संधी चालून आली होती पण त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. दरम्यान दगाचा शिकार लखन आपल्याला पाहावयास मिळतोय.
आणि त्याची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज सुदर्शन आपल्याला स्ट्राईक यांच्या दिशेने पाहावयास मिळते. 3 चेंडू 22 धावांची गरज निश्चितच या ठिकाणी हलकेच कट करतोय. निर्धाव चेंडू आता मात्र 2 चेंडू आणि 22 धावा. पूर्णपणे सामना हा झुकतोय. अर्थातच ब्राह्मणदेव कुंभारमात संघाच्या बाजूने एक चांगली फटके राहील. 59 धावांचं आव्हान. निश्चितच पुन्हा एकदा एक चांगला ब्रेक पाहावास मिळतो. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र औचित्य पूर्णपणे सामना झुकतोय. अर्थातच कुंभारमात संघाकडे 1 चेंडू 22 धावा. आणि हलकेच पतन करतोय. दरम्यान या ठिकाणी विजय करतोय कुंभारमात संघ. दोन्ही संघाचं निश्चितच या ठिकाणी स्वागत पुढील वाटचालीसाठी कॅडबरी संघाला शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी निश्चितच या ठिकाणी आभार मानतो. विनंती करतो सोशल मीडिया मायक्रोफोनवरती या फिल्डमध्ये आपण